सध्या दिवाळीचा सण सुरू आहे आणि चिखली शहरामध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगार साचले, परिणामी दुर्गंधी सुटलेली आहे। आपण बघू शकतो, मी सध्या चिखली शहरातील चिंच परिसरामध्ये आहे। चिखलीच नाही तर बुलढाणा शहरातही ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगार साचलेले आहेत। सध्या दिवाळीचा सण साजरा होत आहे सर्वत्र आणि बुलढाणा चिखली दोन्ही नगरपालिका हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कचरा साचलेला आहे। सर्वत्र दुर्गंधी सुटली आहे। हा जो रस्ता आहे चिखली शहरातला चिंच परिसरातला, या ठिकाणाहून मोठी रहदारी असते, परिसर जो गजबजलेला आहे आणि याच रस्त्यावरनं शाळकरी विद्यार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये याच रस्त्यावरनं जातात। दुसरीकडे जर पाहिलं तर दोन्ही नगरपालिका म्हणते की आम्ही स्वच्छतेवरती कोट्यवधी रुपये खर्च करतो, मात्र ही जी घाण जी आहे ही घाण फार काही सांगून जाते। जर कोट्यवधी रुपये खर्च करतात तर या ठिकाणी घाण कशा प्रकारे या ठिकाणी साचलेली आहे हे आपल्याला दिसते। दररोज नागरिक जे आहेत ते आपल्या नगरपालिका जो वार्डातील जो काही अधिकारी आहे, स्वच्छता अधिकारी, त्यांना फोन करून सांगतात की आमच्या वार्डामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे, तो घंटागाडी पाठवून उचलून द्या। मात्र कोणताही नगरपालिकेचा कर्मचारी या भागामध्ये हा कचरा उचलायला येत नाही। परिणामी आता हा मोठमोठे ढिगार जे आहेत या ठिकाणी साचलेले आहेत आणि बुलढाणा शहरातही एक माजी नगरसेवक आहे आकाश दळवी, त्यांनी सुद्धा या कचऱ्याच्या बाबतीत अनोखं आंदोलन केलं आणि स्वतः एक घंटागाडी घेऊन स्वतः कचरा उचलला आणि नगरपालिकेमध्ये नेऊन टाकला आणि पालिका प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। मात्र चिखली असेल बुलढाणा असेल दोन्ही नगरपालिकेला या कचऱ्याच्या बाबतीत कोणतेही सोयीसुयोग नाही आणि कोट्यवधी रुपये जो खर्च जो आहे तो या कचऱ्यावरती या ठिकाणी खर्च होतोय आणि दुर्गंधी सुटल्यामुळे सध्या दोन्ही नगरपालिका हद्दीमधले जे नागरिक आहेत, ग्रामस्थ आहेत, त्यांचं या ठिकाणी आरोग्य धोक्यात आले। तात्काळ हा जो कचरा आहे तो या ठिकाणून उचलावा, दुर्गंधी दूर करावी अशी मागणी या चिखली आणि बुलढाणा शहरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन नीरज देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।